गाईज तर आजचा ब्लॉग खूप चांगला होणार आहे. तर आज आम्ही सगळेजण चाललोय झुडिओला आणि झुडिओला आम्ही जाऊन काही घेणार तर नाही आहे, पण फक्त आम्ही ना जाऊन तिथे कपडे घालणार, चेंजिंग रूम मध्ये जाऊन फोटो वगैरे काढणार आणि मस्तपैकी परत येणार. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. तर बघेत कसं होतंय. आणि ही बघा लाज माझ्या गाईस मला सांगते, माझ्या सगळ्या मैत्रिणी एवढ्या लाजतात, एवढ्या का लाजतात समजत नाही, पण लाजतात. आता ह्या दोघीच बघा, हा ही लाजले बघा, ही लाजली. हाँ ये अब देखो, हले डुले महात्मा फुले. आणि हे आहे बिंदू चौक, जे कोल्हापूरमध्ये राहतात त्यांना तर माहितच असेल. हाय करा, हाय कर, हाय कर. ओके, सो एवढी सगळीजण चाललेलो आहोत आणि मी सुद्धा हाय करते. का थांबलोय? बस हो, व्हिडिओ चाललाय. चलो बस मधून जायचं आहे. बस मध्ये चढल्यावरती भेटू. हा, बस मध्ये चढल्यावरती भेटू. लवकर आलोय, तुम्हाला पण घेतो. अहो 4 डोळे नाही तर 2च आहेत की. वरती 2 आहेत. कुठं आहेत? व्हायरल करणार युट्यूबला टाकणार आहे तुमचा व्हिडिओ. टाक माहिती कुठं टाकायचं. धमकी देणारी लय असते. काय म्हणला? धमकी देणारी लय असते. काय धमकी? तेच की हे करणार आहे ते करणार आहे. धमकी बिमकी काय देत नाही. आम्ही साध्या मुले हो. होय, आम्ही साध्या मुले हो. यो झुडिओ आला, झुडिओ. तर गाईज आता इथे एक विषय झालेला आहे. आता सध्या वाजले आहेत 10 आणि झुडिओ ओपन होणार आहे 11 वाजता. आम्ही इथे बाहेरच थांबलोय झुडिओच्या, पण 11ला ओपन होणार आहे. मग सगळ्यांचा मूड ऑफ झाला की 1 तास काय करायचं आता आपण इथे. मग बघूया काय ठरतंय. मला लागल्या भूक. इन दोनों के लफड़े पे मेरे को क्यों फंसा के रखा है. उठा ले रे बाबा, उठा ले. मेरे को नहीं रे, इन दोनों को उठा. जरा रेल्वे बघून मी मिरजा तर काय रेल्वे बघाय नाही. सांगत होतो एक लेक्चर करूया आणि जाऊया. ऐकायचं नाही. आता आलायचं ना ग बसल्या. चांगलं काय तर झालं की माझं नाव घेणार नाही, वाईट झालं की मला आम्ही आता रेल्वे स्टेशनमध्ये बघायसाठी. आणि मग मला पण ही जगातली अशी मला तरी वाटतं, जगातली नाही सॉरी, पण कोल्हापुरातली असं नाही, कोल्हापुरातली पण नाही, अशी 20-19 वर्षाची पहिली मुलगी असेल की तिने अजून रेल्वे बघायला नाही आहे. आणि हिच्यासाठी आम्ही आता रेल्वे बघायला चाललेलो. तसंच टाइमपास पण होईल आणि एकदम बेकार डे, एकदम बेकार डे. नुसता खा 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 खा. भूक लागले, भूक लागले, उठलं सुटलं भूक लागते ना. सगळ्यांच्या बीएफला बोलवा, सगळ्यांच्या बीएफला बोलवा. हाय
बीएफ तुम्हाला? मला पण नाही आहे, हिला पण नाही, हिला पण नाही, हिला पण नाही. बाकीच्या होत्या त्यांना हाय. आम्ही म्हणूनच असं आम्ही चौघीचा नाही, चौघींना नाही, 5 जणी नाही. त्या पण तिन्ही बघा 1 2 3 4 5 फोनवर बोलत आपल्या हल्ले डुले महात्मा फुले. इकडे बघा कुठनं जायचं आहे ते कुठनं बघतात रेल्वे. हा आय थिंक व्लॉग खूप मोठा होणार आहे कारण आमचा प्लॅनच काही फिक्स विना झालाय. सो 1 तास बसा वेळ काढून व्लॉग बघण्यासाठी. काय आता आणि कुठलं कॅन्सल झालं? काय झालं? त्या सगळ्या म्हणायचं रंकाळा जायचं. रंकाळा मी गेलो नाही आता परत रंकाळा. आपल्याला 1 तास लागणार थांबायला, परत 1 तास आपल्याला काय करायचं तुला? 11ला उघडलं तर 12ला जाऊया सगळी, म्हणजे 12 वाजता बाहेर येऊया. 11ला 1 तास मग ह्यांना जायचंय घरला. 4 वाजेपर्यंत कपडे चेंज कुठं जाणार? आमचं काहीच फिक्स नाही कुठं जायचं. त्यांची आता सध्या लय गंभीर अवस्था झालेली आहे. जायचं कुठं ग? जुडिओ कुणाकुणाचं मत आहे? तर काही सगळ्यांचं मत आहे. 9 जणी मधल्या 2 जणींचं मत आहे जुडिओ आणि बाकीच्यांचं आणि बाकीच्यांचं आहे रंकाळा. सो कुठे जाऊ आम्ही तुम्ही सांगा. रंकाळा मी पण तयार झाले. जुडिओच्या दारात ना रंकाळा. चला सध्या जुडिओ कॅन्सल झालेला आहे आणि आम्ही रंकाळाला चाललोय. प्लॅनिंग चेंज झालंय. तर काही आमचा प्लॅन कॅन्सल झालाय जुडिओचा. बघा समोरच आहे. जुडिओ पाशी येऊन आम्ही परत चाललोय. का तर ते बंद आहे आता आणि ते जेव्हा उघडेल तेव्हा ह्यांच्या लगे कारणं चालू झालेली आहेत. मला घरी जायचं आहे, मला इकडं जायचं आहे, तिकडं जायचं आहे. मग काय परत जुडिओचं नाव काढा म्हणून सांगतो. होय जुडिओचं नाव काढा तुम्हाला सांगतो. असं होते म्हणून मला ब्लॉग करू वाटत. तू म्हणतेस रंकाळ्याला, हा रंकाळ्याला इथनं जायचं कसं? बसनं आता किती वाजल्यात? आता 10 मिनिटात काही बस येणार नाही लगेच. 10:30 वाजले इथं. 11ला जुडिओ ओपन होणार. अर्ध्या तासात तिकडे जाऊन पण तिकडे बसायचंच आहे नाही बरोबर. अब इथं खायला बसलं काय तर आणि अर्धा तास होऊन जातोय. बोलू अर्ध्या तासात खाऊस पर्यंत होते. कॉलेज कोण येणार मग ओके प्लॅन पण आता 10:30 वाजलेत गाईस. रंकाळा कॅन्सल. दिवस जाईल आमचा असाच करण्यात, पण आम्ही काही कुठे जात नाही. आता आम्ही इथं चाललोय खायला. इथे अर्धा तास बसणार टंगळ मंगळ करत आणि मग जुडिओला जाणार. फायनली जुडिओला असणार आहे. आता आम्ही खाऊन बाहेर आलेलो आहोत आणि आता आम्ही चाललोय जुडिओला. बघा इथे जुडिओ आहे जवळ. जुडिओ दाखवू नको. जुडिओचा ब्लॉग हा दिवस जसा माझ्या लक्षात राहिला तसा तुमच्या पण लक्षात राहायला पाहिजे म्हणून मी सारखा जुडिओ करायला
क्या लुक गाईज, इथे एवढे व्हरायटीज आहेत, मला काही समजेना. घ्यायचं तर काय नाहीच आहे, काय घालायचं ते समजेना. ये अच्छा है वैसे ये ट्राय कर लो क्या. यातला ब्लॅक छान वाटतंय हा, पण हा सिवलेस आहे मेन म्हणजे, आणि सिवलेस नको आहे मला. ट्राय करायला पण काहीच चांगलं नाही आहे ॲक्च्युली इथे. हा चांगला आहे काही, पण हा दिसत नाही. हा हे पण चांगलं आहे, पण मला नकोच. चला दुसरी बघूया. अब हे बघ, ही छान आहे कुर्ती. ह्यावरती व्हाईट छान दिसत. सगळ्या फोन मध्येच आहे सा, जरा फोन ठेवा की. एकाची आपण हिल्स घेऊया. एवढे माणूस बसताय तिथे जाताय सगळी. घालणारच नाही तू. हे तसलं काय घालायला नको. होय की नाही, इकडं नको. ते व्हाईट आहेत बघ तिकडे, ते छान आहेत, मला ते आवडलंय. जायचं कुठं? घ्यायचं आवडलेलं नाही, घ्यायचं तर नाही, पण ट्राय करायला. ए तू पिंक बघ की, तो पिंक बघ की, छान वाटते की नाही. घे की काळजी, दोन्ही घे. ए तुम्ही घालणार आहे नको बाई, नको. बॅग ए A few moments later. One hour later. 2 hours later. सो गाईज जाऊन आलो, मस्तपैकी कपडे बिपडे घातले. तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही आलतो 9 जणी. 9 जणीतून आम्ही दोघीच राहिले, बाकीच्या सगळ्या गेल्या. आता मी हा ब्लॉग इथेच एंड करते, कारण इथून आम्ही कॉलेजपाशी जाणार आणि कॉलेजपासून घरी जाणार. सो सांगा कसा वाटला ब्लॉग, नक्की कमेंट करून. एवढावर काही खास नव्हता, पण ठीक आहे, मी स्टार्ट करते आता, सो मला एक्सपिरियन्स नाही आहे जास्त. आणि एवढंच, बाय बाय. आणि हां, थँक्स फॉर वॉचिंग.